नमस्कार. सोलापूर जिल्ह्यामध्ये 21 तारीख पासून मोठा पूर आलेला आहे. नमस्कार. सोलापूर जिल्ह्यामध्ये 21 तारीख पासून मोठा पूर आलेला आहे. 21, 22, 23 ला पूरची तीव्रता प्रचंड होती. धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये 20, 21, 19, 20, 21, 22 ला खूप मोठा पाऊस झालेला होता. सोलापूरमध्ये पण पाऊस झालेला होता. म्हणून सीना कोडेगाव बंधारा जे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे, तसे चांदणी आणि खासापुरी बंधारे, हे तिघं बंधारेमधून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला. विसर्गचा जो पीक होता तो 2,12,000 क्युसेक्स होता. आता तो कमी होऊन 60-70,000 क्युसेक्स पर्यंत आलेला आहे. 6 तालुके अफेक्टेड होते, बाधित होते. त्यामध्ये करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुके होते. हे तालुक्यांपैकी सर्वात जास्त जे नुकसान झालं, सर्वात जास्त जे बाधित होते ते करमाळा, मोहोळ आणि माढा होते. आणि त्यापैकी सुद्धा माढामध्ये सर्वात जास्त पूरची तीव्रता होती. एकूण 88 गावे बाधित झालेले होते. तालुकानिहाय माढामध्ये 21 गावे बाधित झालेले होते. करमाळामध्ये 11 गावे बाधित झालेले होते. मोहोळमध्ये 18 गावे अंशतः बाधित झालेले होते आणि 3 गावे पूर्णतः बाधित झालेले होते. अक्कलकोटमध्ये 6, अप्पर मंद्रुपमध्ये 21 आणि उत्तर सोलापूरमध्ये 8 गावे बाधित झालेले होते. गेल्या 5-6 दिवसात मोठ्या प्रमाणात बचाव कार्य करण्यात आले. सोलापूरमध्ये आमच्याकडे 9 बोटी आणि त्यांच्यासोबत जे बोटीच्या सोबत इक्विपमेंट आणि मॅन पॉवर वारीमध्ये आम्ही घेतल्यामुळे ते ऑलरेडी आमच्याकडे उपलब्ध होते. त्याशिवाय 21 तारीखला कोल्हापूरतील 3 बोट्स आणि टीम, सांगलीतून 2, लातूरतून 1, पुणेतून 2 एवढे बोट्स आणि बोट्सचे सोबत जे मॅन पॉवर अटॅच असते तो आम्ही घेऊन घेतला होता. एनडीआरएफची 2 तुकडी आम्ही बोलवली. प्रत्येक एनडीआरएफ टीम मध्ये 4 बोट्स असतात. तर हे सगळे मिळून पूर्ण जिल्ह्यामध्ये 25 बोट आणि त्यांच्यासोबत 180 मॅन पॉवर आमच्या सोबत होता. माढामध्ये जे सर्वात जास्त जे गाव प्रभावित होते ते कव्हे बंधारेचे खालच्या भागाची गावे होते. त्यामध्ये तांदूळवाडी, महेशगाव, केवड, मुंगशी, सुलतानपूर, दारफड, राहुलनगर, सुलतानपूर आणि राहुलनगर एकच आहे, निमगाव असे सारखे सगळे गावे होते. त्यामध्ये दारफड आणि सुलतानपूर मध्ये सिच्युएशन थोडी क्रिटिकल झाली होती. दारफड मध्ये 22 तारीखला आम्ही एनडीआरएफ ला पाठवला होता, पण नदीचा प्रवाह, पूरचा प्रवाह एवढा जास्त होता की त्यांनी वारंवार प्रयत्न केला पण ते यशस्वी होऊ शकले नाही. आणि पूरचा प्रवाह जास्त असल्यामुळे मला पण वाटलं की खूप जास्त धोका आहे. म्हणून ते रेस्क्यू ऑपरेशन आम्ही थांबवला आणि 23 तारीखला सकाळी 7 वाजता आर्मीला मी पत्र लिहिलं. त्यांचे जे मेजर जनरल साहेब आहेत, कर्नल आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि आम्ही एअरलिफ्टसाठी विनंती केली. आर्मीने 23 तारीखला 8 लोकांना, दारफडमधून 8 लोकांना 23 तारीखला एअरलिफ्ट केला, संध्याकाळी 4-4:30च्या जवळपास. पण फ्लाइंग कंडिशन्स बरोबर नसल्यामुळे बाकीचे 20 लोक त्या ठिकाणी होते, त्यांना ते लोक एअरलिफ्ट करू शकले नाही. त्यांना बरेच प्रयास केले पण तो झाला नाही, फ्लाइंग कंडिशन त्याप्रमाणे नव्हते. दारफडमध्ये जे 20 लोक अडकले होते त्यांना पुढच्या दिवस 24 तारीखला एनडीआरएफनी बोटीने त्यांना पण रेस्क्यू केला. सुलतानपूरमध्ये 23 तारीखला सकाळी एनडीआरएफनी जे लोक सुलतानपूरमध्ये, राहुलनगरमध्ये जे फसले होते, अडकलेले होते, त्यांना काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये सुद्धा पूरचा प्रवाह खूप जास्त असल्यामुळे आणि अंधार असल्यामुळे ते रेस्क्यू होऊ शकले नाही. त्याच दिवशी आम्ही अजून एक विनंती केली आर्मीला. मी मेजर जनरल साहेब जे जनरल हेडक्वार्टर्सचे इंचार्ज आहेत त्यांना मी पत्र लिहिलं, त्यांच्याशी बोललो
आणि आर्मीचा एक कॉलम आम्ही मागून घेतला. आर्मीचा एक ऍडव्हान्स कॉलम जवळपास 40 त्यामध्ये जवान होते. मेजर त्यांचे हेड होते. आणि ते लोकांनी 23 तारीखला ते सुलतानपूर पोहोचले. 23 तारीखला त्यांनी एक मुआवना घेतला आणि 24 तारीखला सकाळी आर्मीने जाऊन सुलतानपूरतून ते सगळे लोकांना बाहेर काढलं. जवळपास 150-200 लोकांना त्यांनी बाहेर काढलं. जे बाकी जे आतमध्ये होते त्यांनी सांगितलं की आमचे जे घरी आहे ते उंची भागावर आहेत, आम्हाला कुठल्या प्रकारचा धोका नाही आहे. जवळपास 250 लोकांना आर्मीने सुलतानपूरमध्ये 24 तारीखला काढला. तसेच वकावमध्ये 23 तारीखला एनडीआरएफनी 59 लोकांना काढला. त्यानंतर पुन्हा 24 तारीखला बाकी जे 90 लोक होते त्यांना एनडीआरएफ ची तुकडीने बाहेर काढला. केवडमध्ये एनडीआरएफने बरेच लोकांना बाहेर काढला पाण्यातून. जसं मी सांगितलं, डाडफरमध्ये 24 तारीखला त्यांनी बाकीचे शिल्लक 20 लोक होते त्यांना काढला. तसेच शिंगेवाड, पापनस आणि मुंगशीमध्ये पण एनडीआरएफची दोघं तुकडीने मिळून बरेच लोकांना पाण्यातून बाहेर काढला. 2 उदाहरण मी इथे देतो. केवडमध्ये एक व्यक्ती ते वारंवार त्यांना संधी देऊन त्यांना आम्ही सूचना देऊ की तुम्ही आता पाणी वाढत आहे, तुम्ही बाहेर या. कुठल्या कारणामुळे ते ऐकले नाही आणि त्यानंतर ते अडकलेले होते. पाणीचा स्तर वाढत होता. एनडीआरएफने त्या ठिकाणी 12 तास प्रयत्न करून त्यांना शेवटी बाहेर काढला. तसेच सीना कोडेगावमध्ये पण 2 व्यक्ती अडकलेले होते. तिथे 8 तास पूर्ण रात्र प्रयत्न करून 24 तारीखला सकाळी 6 वाजता त्यांना हे दोघांना सुखरूप बाहेर करण्यात आलेलं होतं. एनडीआरएफ आणि आर्मीच्या मी खरंच खूप धन्यवाद देतो, कारण त्यांच्या सहकार्यामुळेच एकही व्यक्ती पुरामुळे एकही व्यक्तीची मृत्यू झाली नाही. पुरामध्ये कोणीही एकही व्यक्ती पण वाहून गेलेले नाही. जवळपास हे 3-4 दिवसात 4002 लोकांना जे पाणीमध्ये अडकलेले होते त्यांना बाहेर करण्यात आलेले आहे. त्यापैकी 3342 लोक फक्त माढा तालुक्यामध्ये ते लोक पाणीमध्ये अडकलेले होते, त्यांना मी बाहेर काढला. जे लोकांना मी बाहेर काढला किंवा जे लोक स्वतः त्यांचे घरातून बाहेर पडले होते त्यांच्यासाठी आम्ही 72 शेल्टर होम्स, तात्पुरती शेल्टर होम शाळामध्ये, मंदिरमध्ये, मंगल कार्यालयामध्ये आम्ही सुरू केलेले आहे. त्यामध्ये 22 सप्टेंबरला 3387 लोक होते. 23 सप्टेंबरला 4449 लोक होते. 24 सप्टेंबरला 5304 लोक होते आणि 25 सप्टेंबरला पूरची तीव्रता कमी झाल्यामुळे, पाणी खाली गेल्यामुळे 25 तारीखला 2534 लोक होते. आता ही जी संख्या आहे ते कमी जास्त होत राहील. शेल्टर होम मध्ये आम्ही सगळे प्रकारची सोयी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. जे ग्रामस्थ आहेत, गावकरी आहेत, बरेच ठिकाणी त्यांनी स्वतः लोकांना सगळे प्रकारचे फूड, वॉटर, जेवण, पाणी, मेडिसिन किट्स त्यांनी हे केलं आहे. मेडिसिन किट्स जिल्हा परिषदच्या जे आरोग्य विभाग आहे त्यांचे मार्फत पुरवठा करण्यात आलेला आहे. प्रत्येक शेल्टर होम साठी आम्ही एक नोडल टीम तयार केलं होतं. एक नोडल ऑफिसरच्या खाली, सर्कल ऑफिसर किंवा नायब तहसीलदारच्या खाली आम्ही टीम तयार केला होता. एएनएम किंवा आशा वर्कर, किमान एक एएनएम किंवा एक आशा वर्कर प्रत्येक शेल्टर होम मध्ये आम्ही नियुक्त केलेला होता. ड्रिंकिंग वॉटरच्या जार असो किंवा जेवण असो, हे सगळे कंबल, ब्लँकेट, हे सगळे आम्ही त्या ठिकाणी पुरवठा केलेला होता. आता कुठल्याही आपत्तीचे 2-3 प्रकारचे स्टेजेस असतात. पहिला जे स्टेज असतो ते बचाव कार्य असतो, तो बऱ्यापैकी आता संपलेला आहे. आता जे दुसरा भाग आहे त्याला आम्ही रिलीफ म्हणतो. त्यांना जेवण देणे, चारा पोहोचवणे, त्यांचे गावचे साफसफाई करणे, आरोग्याची सगळी काळजी घेणे. पण यामध्ये आता मी रिलीफच्या स्टेजवर जाणार होतो. पण यामध्ये असा एक अपडेट आहे की उद्या आणि परवा सोलापूर जिल्ह्यामध्ये हेवी रेनफॉलचा फोरकास्ट आहे. धाराशिव मध्ये ऑरेंज अलर्ट आहे उद्या आणि परवा, म्हणजे की व्हेरी हेवी रेनफॉलचा फोरकास्ट आहे. आणि अहिल्यानगर मध्ये पण उद्या आणि परवा हेवी रेनफॉलचा फोरकास्ट आहे. आता धाराशिवच्या ज्या पाणी आहे परंडा तालुक्यामध्ये स्पेशली, ते सीना मधून आमचे जिल्ह्यामध्ये येत असते.
आणि अहिल्यानगरमध्ये सीना निमगाव बंधारामधून ते करमाडामध्ये पाणी येते. तर म्हणून आता एक शक्यता आहे की पुन्हा एक पूर परिस्थिती सारखं निर्माण होण्याची शक्यता आहे, विशेषतः करमाडा, माडा आणि मोहोळ तालुक्यामध्ये. त्यासाठी सोलापूरचे सर्व जे नागरिक आहेत, विशेषतः हे जे 6 तालुके आहेत, माडा, करमाडा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट, त्यांना माझी विनंती आहे, जिल्हाधिकारी म्हणून माझं आव्हान आहे की जेव्हा स्थानिक प्रशासन, महसूल प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासन असो, जेव्हा स्थानिक प्रशासन आपल्याला आवाहन करते की आपण आपल्या घरीतून बाहेर यावे, इव्हॅक्युएशनसाठी आवाहन करते, कृपया त्यांची मदत करावी. आपल्या सुरक्षितासाठीच आम्ही हे आवाहन करतो आणि आपल्याला बाहेर काढतो. मी अगोदर सांगितलं होता की जे 4002 लोकांना मी बाहेर काढला होता, त्यामध्ये बरेच लोकांना आम्ही जवळपास 1800-2000 लोकांना बोटीने काढलं. 2000चे जवळपास जे लोक होते ते स्वतः त्यांनी आमची टीम गेली आणि त्यांना पायीने आम्ही पाणीतून बाहेर काढला. मी 2 उदाहरण दिला होता, सीना कोडेगाव मध्ये, आष्टी कोडेगाव मध्ये, मोहोळ तालुक्यामध्ये, जिथे 2 लोकांना 3 वेळी तिथे बोट गेली आणि आम्ही 3 वेळी त्यांना, जे टीम होती त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही बाहेर या, आणि आता पाणीचं स्तर वाढणार आहे, आमच्याकडे मेसेज इरिगेशन विभाग चाललेला आहे, पण ते गेले नाही. आणि शेवटी नंतर आम्हाला 8 तास तिथे एनडीआरएफचे जे जवान होते त्यांना अंधारमध्ये सकाळी 6 वाजता त्यांना ते लोक बाहेर काढू शकले. 12 वाजता, 3 वाजता, 4 वाजता माझी आणि तहसीलदारची फोनवर बोलणं झालं होता की आता त्यांना बाहेर काढू शकतो किंवा नाही काढू शकतो किंवा शेवटची ते 6-7 वाजता मी काढू शकतो. फक्त 2 लोकांसाठी एक पूर्ण टीमची एवढा वेळ गेला आणि त्यांचे जे जीव आहेत तो पण धोक्यात होता त्यावेळी. तसेच केवळमध्ये वारंवार विनंती केल्यानंतरही जे व्यक्ती होते ते बाहेर आले नाही आणि त्यानंतर 12 तासचे ऑपरेशन रात्रभर करावे लागलं. त्यानंतर जवळपास त्यामध्ये 15 लोक इन्व्हॉल्व होते त्या ऑपरेशन मध्ये आणि त्या 12 तासच्या ऑपरेशनच्या नंतर एक व्यक्तीला आम्ही बाहेर काढू शकलो. आमचे जे सोलापूरचे जे नागरिक आहेत, जे गावकरी आहेत, त्यांना जर धोका असेल तर माझी जी टीम आहे ते तहसीलदार असो किंवा प्रांत असो किंवा एनडीआरएफची टीम असो किंवा आमचे वेगवेगळे जिल्ह्यातूनचे आमचे सोलापूर जिल्ह्याचे जे बोट आणि मॅनपॉवरची जी टीम असो, आम्ही नक्कीच वारंवार प्रयत्न करणार, तुम्हाला बाहेर काढणार. माझी एवढीच विनंती आहे की वारंवार ही वेळ येऊ देऊ नका. ते इव्हॅक्युएशनसाठी जेव्हा आपल्याला स्थानिक प्रशासन विनंती करेल त्यांची मदत करावी, हीच माझी आव्हान आहे. आता कोल्हापूर आणि सांगलीचे जे टीम्स होते, 3 टीम आणि 2 टीम, तसेच लातूरचे जे टीम होते, ते कोल्हापूर आणि सांगली कलेक्टरशी बोलणं माझं झालं आहे. मी त्यांना विनंती केली की उद्या आणि परवा पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यांनी फ्रेश मॅन पॉवर आम्हाला दिला आहे. ते फ्रेश मॅन पॉवर 20 लोकांचे मॅन पॉवर कोल्हापूरतून आणि 15 लोकांचे मॅन पॉवर सांगलीतून आमच्याकडे येत आहे. त्यानंतर आता जे आमच्याकडे मॅन पॉवर आहे कोल्हापूर आणि सांगली, ते लोकांना मी रिलीव्ह करणार. आर्मीला मी विनंती केली होती, आर्मी उद्या दुपारीपर्यंत आमच्याकडे आहे आणि उद्या दुपारी आम्ही एक कॉल घेऊ, एक निर्णय घेऊ की त्यांना ठेवायची किंवा नाही ठेवायची. आर्मी जे आहे ते फर्स्ट रिस्पॉन्डर नसते. जेव्हा अति धोकादायक काही परिस्थिती निर्माण झाली तेव्हाच आम्ही आर्मीला बोलवतो. आणि मेजर जनरल त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे की जर आर्मीची आवश्यकता वाटली तर ते पुन्हा ते आर्मीला देणार, जर उद्या आर्मी परत पाठवण्याचा निर्णय झाला तर. आता थोडा मी रिलीफ पर्यंत येतो. आमच्या पोस्ट फ्लड, पूर संपल्यानंतर, पाणी खाली गेल्यानंतर काय काय कार्य करावे लागेल आणि त्याबद्दल आम्ही काय काय करत आहोत, काय काय प्लॅनिंग आमची झालेली आहे, त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. आता तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस पाटील, कोतवाल, तलाठी, वेगवेगळे जे राजकीय पक्षचे कार्यकर्ते आहेत, स्वयंसेवी संस्थाचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून जे आम्हाला फीडबॅक मिळाला आहे त्यामध्ये जे सर्वात क्रिटिकल विषय आहे तो चाराचा आहे. आता चारासाठी जे पण नियम, शासकीय नियम आहेत, ते शासकीय नियम मध्ये कसा सगळे जे आम्ही खरेदी करणार चाराची, ते कसा बसवायचे त्याच्या आमच्या ऑलरेडी उद्या 2-3 तास बसून आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे.
आज सकाळी सांगोलातून 30 मेट्रिक टन चारा, आज दुपारी सांगोलातून 30 मेट्रिक टन चारा गव्हर्नमेंट डिपो मधून आम्ही आणण्यासाठी ऑलरेडी ट्रक पाठवला आहे. सांगलीच्या गव्हर्नमेंट डिपोतून चारा घेण्यासाठी आम्ही आज रात्री ट्रक पाठवणार. तसेच जवळपास 3-4 जिल्ह्याचे जिल्हाधिकारीच्या सोबत माझं बोलणं झालेलं आहे. प्रत्येक कुठे कुठे जे प्रायव्हेट लोक आहेत, हे सरकारी डिपो बद्दल होता सांगलीमध्ये, सांगली आणि महूद सांगोलामध्ये. बाकी कुठले कुठले जिल्ह्यामध्ये प्रायव्हेट जे लोक आहेत ज्यांच्याकडे मुरघासचा साठा आहे, त्याप्रमाणे मी मोठा ऑलरेडी प्रमाणात ते साठा लोकेट केलेला आहे. आणि आज रात्री तिथे जे पीडीएसच्या जे आमचे ट्रक असते त्यामार्फत आम्ही ते सगळे जिल्ह्यामध्ये पाठवून जवळपास उद्या माझ्याकडे 50 ते 60 मेट्रिक टन आणि त्यानंतर प्रति दिवस जवळपास 100 मेट्रिक टन चारा आम्ही आणू शकतो. प्रत्येक जे पूरग्रस्त गाव आहेत ज्या ठिकाणी चाऱ्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी मी वाटप करणार. चारा वाटप समितीचा एक शासन निर्णय आहे, त्याप्रमाणे आम्ही वाटप करणार. सगळे जे रेकॉर्ड आहे ते सगळे रेकॉर्ड आम्हाला ठेवावे लागेल. चाराचा जो विषय आहे तो मला वाटते की बऱ्यापैकी संपेल. अजून एक जो मोठा विषय आहे ते अन्नचा आहे. लोकांकडे आता गहू, तांदूळ सगळे गोष्टी ते पुरामध्ये वाहून गेलेले आहेत. तर आता मी जस्ट एक आदेश काढला आहे, ज्या ज्या ठिकाणी पाणी शिरलं आहे, जे पूरग्रस्त भाग आहेत त्या ठिकाणी प्रति कुटुंबाला 10 किलो मोफत तांदूळ आणि 10 किलो मोफत गहूचा आदेश आम्ही दिला आहे. ते आज रात्री किंवा उद्या सकाळी पासून आम्ही कुटुंबाला वाटप करणं सुरू करू. तिसरा जो महत्वपूर्ण प्रश्न आहे तो विद्युतचा आहे. गावठाणमध्ये विद्युत नाही आहे. लाईट पोल, ट्रान्सफॉर्मर, सबस्टेशनच्या खूप मोठ्या प्रमाणात त्यांचे नुकसान झालेलं आहे. प्रत्येक दिवशी आम्ही एमएससीबीच्या सोबत आमच्या आढावा बैठक असते, ज्यांचे जे डेप्टी इंजिनियर्स आहेत त्यांच्यासोबत आढावा बैठक असते. करमाडामध्ये गावठाण एरियामध्ये सगळ्या ठिकाणी लाईट कनेक्शन रिस्टोर करण्यात आलेलं आहे गावठाणमध्ये. आता मुख्य गावठाणबद्दल मी सांगतो, असं असू शकते की काही जे वस्ती किंवा खेडेपाडे असतील तिथे आता शिल्लक असेल त्यासाठी पण प्रयत्न सुरू आहे. पण करमाडामध्ये जो मुख्य गावठाण आहे त्या ठिकाणी लाईट रिस्टोरेशन झालेलं आहे. आज लाईट रिस्टोरेशन आता झालेलं आहे. विद्युत पुरवणी आता जे आम्ही केलेले आहे. आता पुन्हा जर पाऊस पडला तर पुन्हा कट होण्याची शक्यता नकारता येत नाही. पण आता करमाडामध्ये आम्ही रिस्टोर केलेलं आहे. तसेच माडामध्ये काही ठिकाणी रिस्टोरेशन झालेलं आहे, काही ठिकाणी आता प्रयत्न सुरू आहे. ज्या ठिकाणी खूप जास्त पाणी आहे त्या ठिकाणी विद्युत पुरवठा सुरू करायला थोडा धोकादायक असतो ऍक्च्युली. जसं थोडं पाणीचं स्तर कमी होईल आम्ही टीम स्टँड बायला ठेवलं आहे. एमएससीबीची टीम स्टँड बायवर आहे, त्या ठिकाणी आम्ही रिस्टोर करण्याचे प्रयत्न करू. तसं भागात झालेले आहे, काही भागात आता प्रयत्न सुरू आहे. पण आमचा प्रयत्न आहे की 1-2 दिवसात जेवढा शक्य असेल तेवढा आम्ही लाईट रिस्टोरेशनवर आम्ही भर देऊ. पिण्याच्या पाणीचा एक मोठा प्रश्न होता. उद्या संध्याकाळीपर्यंत आज सकाळीपर्यंत 35 ठिकाणी आम्ही टँकर पुरवठा केलेला आहे पिण्याच्या पाणीचा. ज्या ठिकाणी जसं शिंदखेडमध्ये ते आता त्यांचं कनेक्शन जुळला नाही आहे, त्या ठिकाणी मतलब रोड कनेक्शन आता सुरू नाही झालेलं आहे, त्या ठिकाणी आम्ही बोटीने वॉटर जार्स आम्ही पुरवठा करतो. आणि बरेच गावामध्ये आम्ही बोटीने वॉटर जार्स पुरवठा केलेले आहे. बाकी जेवढे शेल्टर होम्स आहेत त्या ठिकाणी आज मी आदेश दिला आहे की प्रत्येक ठिकाणी किमान एक वॉटर टँकर त्या ठिकाणी उपलब्ध असला पाहिजे. आणि त्या शेल्टर होम मध्ये पटसंख्या बघून त्यामध्ये आम्ही टँकर्सची संख्यामध्ये वाढ करू. पाण्याच्या व्यवस्थाबद्दल अजून सीओ साहेब सांगतील. त्याचे शुद्धीकरण, ओटी टेस्ट सगळे करण्याचे त्यांचे एक चांगलं त्यांनी एक नियोजन तयार केलं आहे, त्याबद्दल ते विस्तारपूर्वक सांगतील. पीडब्ल्यू आणि नॅशनल हायवेला आम्ही एक क्रिटिकल जे रस्ते आहेत ज्यामध्ये जर पुन्हा पूर आला, पाणी जर गावात शिरला, त्यामधून जर लोकांना काढण्याची वेळ आली तर तो रस्ता किमान दुरुस्त असला पाहिजे की आर्मी, एनडीआरएफ आमचे जे बचाव टीम आहेत त्या ठिकाणी त्यांना किमान पोहोचता आला पाहिजे. त्यासाठी क्रिटिकल रस्त्याची यादी आम्ही तयार केली आहे. आणि NHPWDला सांगितलं आहे की तुम्ही तुमची टीम स्टँडिंग मध्ये ठेवा आणि जसा तुम्हाला संधी मिळेल तिथे मुरमीकरण, पॉटहोल फिलिंग सगळे करत राहा. ते मोटरेबल असला पाहिजे, वाहतुकीसाठी तो योग्य असला पाहिजे, जेणेकरून
कुठल्याही प्रकारच्या बचाव कार्यामध्ये बाधा येणार नाही. PWD आणि NSचे हे जे 6 तालुक्यामध्ये जेवढे मोठे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, वेंडर्स आहेत, त्यांच्यासोबत काल माझी एक VC वर बैठक झालेली आहे. त्यांनी मी सूचना दिल्या आहे की जे JCB, फोर्थ जे पण लागेल ते सगळे तुम्ही उपलब्ध करून घ्या. आता करमाडामध्ये एक गावामध्ये सांगोबा किंवा एक गावामध्ये फोर्कलेनद्वारे लोकांना आम्ही बाहेर काढू शकलो. तर फोर्कलेन मशीनची आम्ही यादी एक तयार ठेवली आहे. ते तहसीलदारला NS आणि PWD सप्लाय केलं आहे. कुठे फोर्कलेन मशीन आहे तिथे पण त्यांच्याकडे तहसीलदारला उपलब्ध करून द्यायचे आहे. साफसफाईबद्दल नगरपालिकाची जी ग्रामपंचायतची जी यंत्रणा आहे त्याला नगरपालिकाची यंत्रणा आम्ही जोडून देणार आणि त्यांचे नगरपालिकामध्ये काम करणारे जे एजन्सी आणि वेंडर्स आहेत त्यांना आम्ही आदेश दिला आहे. त्यांची पण बैठक आम्ही घेतली आहे की एक वेळी हे पूल थोडं कमी झाल्यानंतर, कारण आमच्या प्लॅनिंग होतं की आज संध्याकाळीपासून तो सुरू झाला पाहिजे, पण उद्या आणि परवाच्या फोरकास्ट बघून मला असं वाटतं की पुन्हा एक वेळी पाणी गावामध्ये शिरण्याची शक्यता आहे. तर एक वेळी पाणी फायनली गावातून बाहेर निघाल्यानंतर नगरपालिकाची जी यंत्रणा आहे, कर्मचारी आहे, ते आम्ही जिल्हा परिषदला हँडओव्हर करणार आणि साफसफाई करून घेणार. त्याबद्दल शिवसाहेब विस्तारपूर्वक सांगते. त्यांनी एक प्लॅन त्यासाठी तयार केला आहे. आरोग्याच्या विषयाबद्दल आरोग्याची टीमच्या सोबत ऑलरेडी बैठक झालेली आहे. त्याबद्दल पण शिवसाहेबांनी फवारणीबद्दल, आरोग्य तपासणीबद्दल सगळ्या गोष्टीबद्दल त्यांचे एक प्लॅन तयार आहे. ते विस्तारपूर्वक त्याबद्दल सांगतील. सोलापूरचे बरेच नागरिकांचे मला कॉल आला, तहसीलदारांना कॉल आला, ॲडिशनल कलेक्टरला कॉल आला की आम्हाला मदत करायची, यामध्ये किट द्यायचे, फूड किट द्यायचे, मेडिसिन द्यायचे, बरेच वेगवेगळे प्रकारचे वस्तू आम्हाला उपलब्ध करून द्यायचे. त्यांच्यासाठी सूचना आहे की जिल्हास्तरीय मदत कक्ष आम्ही सुरू केलेला आहे ॲडिशनल कलेक्टरच्या खाली. जिल्हास्तरीय मदत कक्षच्या लँडलाईन नंबर आणि त्या ठिकाणी जे कार्यरत असणार जे कर्मचारी त्यांच्या मोबाईल नंबर मी सर्व बातमीपत्रामध्ये उद्या प्रकाशित करणार. आज मी देणार, उद्या माझ्या विनंती असेल सर्वांना की आपण प्रकाशित करावे. तसेच तालुकास्तरीय मदत कक्ष पण आम्ही सुरू करतो. त्याचे तिथे पण लँडलाईन आणि तिथे जे कर्मचारी असतील त्यांचे मोबाईल नंबर आम्ही उद्या पेपरमध्ये देणार. हा जे आम्ही जिल्हास्तरीय मदत कक्ष आणि तालुकास्तरीय मदत कक्ष आम्ही सुरू करत आहोत त्याचे उद्देश काय आहे हे थोडक्यात मी सांगतो. जिल्हास्तरीय आपल्याला ज्या गावामध्ये किंवा कुठल्या एरियामध्ये जे मदत पोहोचवायचे, जे सामान वाटप करायचे, जे पण करायचे, त्यासाठी जिल्हास्तरीय मदत कक्ष किंवा तालुकास्तरीय मदत कक्षची परवानगी घेण्याची कुठल्या प्रकारची आवश्यकता नाही. मी पुन्हा सांगतो, जर आपल्याला कुठल्या प्रकारची मदत करायची तर जिल्हास्तरीय मदत कक्ष किंवा तालुकास्तरीय मदत कक्ष ची परवानगी घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. हा मदत कक्ष आम्ही कशासाठी सुरू केला आहे की आता ती यादी देण्याची एक आयटमची यादी होती, त्यामुळे जे आम्हाला सामान ते आता आम्ही एक यादी तयार केलेली आहे ज्यांची आम्हाला आवश्यकता आहे. उदाहरणासाठी बरेच लोक, फक्त एक उदाहरण देतो, बरेच लोकांनी मला सांगितलं की आम्हाला तांदूळ द्यायचे, पण तांदूळ ऑलरेडी मी PDS मधून 10 किलो प्रति कुटुंब मोफत तांदूळ देतो. त्याची देण्याची आवश्यकता नाही आहे. आता गहूवर मी येतो. गहू जर तुम्ही दिला आणि त्या गावठाणमध्ये विद्युत नाही आहे तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. तर ज्या गावामध्ये विद्युत नाही आहे त्या गावामध्ये तुम्ही आटा द्या, तो जास्त उपयोगी राहील. जर तुम्ही तालुकास्तरीय मदत कक्षला कॉल केला आणि तिथे तुम्ही विचारलं तर आम्ही सांगू शकणार की अमुक अमुक गावामध्ये विद्युत कनेक्शन नाही आहे, त्या ठिकाणी तुम्ही आटा हे करा. तसेच जर विद्युत कनेक्शन नाही आहे तर त्या ठिकाणी मोमबत्ती, जे डासच्या अगरबत्ती असते, कछवा छाप असेल किंवा टॉर्च, इमर्जन्सी लाईट यांची जास्त आवश्यकता आहे. तर माझे म्हणणे एवढेच म्हणणं आहे की जे आपल्याला वाटप करायचे, आम्हाला कुठल्या कुठल्या वस्तूची आवश्यकता आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो, आता मी सांगणार. आणि कुठल्या गावामध्ये कुठली काय वस्तूची आवश्यकता आहे तो पण आम्ही तालुकास्तरीय मदत कक्ष आणि जिल्हास्तरीय मदत कक्ष मध्ये जर तुम्ही कॉल केला तर तिथे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. असा नाही झाला पाहिजे की सगळे जे मदत आहे, सगळी जी वस्तू आहे ते एकच गावामध्ये जात आहे. जर तुम्ही कॉल केला, उदाहरणासाठी मी सांगतो, तुम्ही कॉल करून आम्हाला सांगितलं की मला दारफळमध्ये हे द्यायचे, तिथे आम्ही सांगू तुम्हाला की दारफळमध्ये बरेच मदत ऑलरेडी आलेली आहे, तुम्ही अमुक अमुक गावामध्ये नाही आले तिथे तुम्ही हे करा.
तुम्हाला जिथे वाटप करायचे तुम्ही करू शकता. आमच्या फक्त मार्गदर्शन ही असेल की सगळे गावामध्ये एक सामान्य प्रकारच्या मदत केलं पाहिजे. तसेच कुठल्या वस्तूची आवश्यकता आहे, सगळे लोकांनी बिस्कुट आणि चिवडाचे पॅकेट दिला आणि बाकी आम्हाला वस्तू मिळाली नाही तर त्याचा फार उपयोग नाही. तर आम्ही तुम्हाला सांगणार की तुम्ही अमुक अमुक आम्हाला वस्तू द्या. शेवटी तुमचा निर्णय आहे की तुम्हाला काय करायचे काही नाही करायचे. पण आम्ही फक्त एक मार्गदर्शनसाठी आणि ओव्हरऑल काय परिस्थिती आहे, कुठली वस्तूची आम्हाला गरज आहे आणि कुठल्या गावामध्ये गरज आहे, ते आम्ही तालुकास्तरीय मदत कक्ष आणि जिल्हास्तरीय मदत कक्ष मार्फत आम्ही हे करणार. बाकी ही जी आम्ही आवाहन करतो कशासाठी करतो, निधीची कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे. डीपीडीसी मध्ये आमच्याकडे पैसे आहे, जिल्हा नियोजन समितीमध्ये पैसे आहे. स्टेट गव्हर्नमेंटनी क्लिअर कट सांगितलं आहे की तुम्हाला जेवढे पैसे पाहिजे तेवढे तुम्ही हे करा. पण शासनमध्ये कुठल्याही वस्तू पुरवठा करण्याच्या प्रोसेस असते. आपत्ती व्यवस्थापन जे कायदा आहे त्यामध्ये तो प्रोसेस शॉर्ट आहे, पण तरी सुद्धा 3 ते 4 दिवस त्यामध्ये लागू शकतात. आपल्याकडून जे मदत येईल त्यासाठी कुठल्या प्रकारच्या प्रोसेस आम्हाला नाही फॉलो करायचे. तर हे जे 3, 4, 5 दिवस आहेत त्यामध्ये जर आपण मदत केला त्यानंतर आमच्या सगळे प्रोसेस संपेल आणि आम्ही शासकीय निधीमधून मदत करू शकतो. तर मी पुन्हा एक वेळी सांगतो, तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय मदत कशी परवानगीची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त इन्फॉर्म करून टाका, आम्ही नोट करून टाकू आणि त्याप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन करू. आता मला काय काय वस्तूची आवश्यकता आहे तो मी सांगून देतो. जसं मी सांगितलं की आटा, तसेच तुमच्या कापडे, प्लास्टिक शीट जर आपल्याकडे असेल, प्लास्टिक शीट जर आपल्याकडे असेल, ताडपत्री त्याची आम्हाला आवश्यकता आहे. कछुआ छाप जी डासची अगरबत्ती आहे त्याची आवश्यकता आहे. मोमबत्ती, टॉर्च, इमर्जन्सी लाईट जेवढं आपण देऊ शकतो त्याची मदत होईल. वेगवेगळे प्रकारचे जे बर्तन असतात त्याची आम्हाला मदत होईल. साबण झाला, वॉशिंगच्या काही आंघोळ करण्यासाठी जे पण गोष्टी लागतात, बाल्टी, मग ते जर आपण दिलं तर त्याची आवर्जून मदत होईल. बिस्किटच्या पॅकेट आम्हाला चालेल. जर आपल्याला फूड पॅकेट जर द्यायचे तर ते असे प्रकारचे फूड पॅकेट द्या जे 1, 2, 3 दिवस चालणार. उदाहरणासाठी जे शेल्टर होम मध्ये आज जे निवडणूक मध्ये जे आम्ही ज्याप्रमाणे आम्ही आमचे पोलिंग पार्टीला फूड पॅकेट देत होतो त्याप्रमाणे आम्ही जे शेल्टर होम मध्ये देणार आहे तो पण एकदम त्यामध्ये मसाला भात, भाजी, पण त्यामध्ये कांदा नसला पाहिजे. हा, हे सगळं बारीक गोष्ट आहे पण हे महत्वपूर्ण आहे. आपण जे फूड पॅकेट दिला आणि त्यामध्ये काही अगर वो खराब हो जाता है तो एक वेगळा मतलब एक प्रॉब्लेम निर्माण होईल. म्हणून मी सांगतो की जेवढा सुखा आयटम आपण देऊ शकतो त्यावर आपण भर द्यावे. आणि अजून मी यादी वाचतो की काय काय आम्हाला आवश्यकता आहे. त्याप्रमाणे आपण जर आम्हाला मदत केली तर नक्की आम्हाला खूप मदत होईल. तर हे सगळी गोष्टी आहे. माझे सर्व सोलापूरचे नागरिकांना आव्हान आहे की गेल्या 3 ते 4 दिवसात, 5 दिवसात पूर्ण यंत्रणा, ते महसूल प्रशासन असो, पोलीस प्रशासन असो, जिल्हा प्रशासन असो, पीडब्ल्यूडी, NH, सगळे लोक फील्डवर आहेत. विशेषतः माडाचे, करमाडाचे जे तहसीलदार आहेत, प्रांत आहेत, गट विकास अधिकारी आहेत, त्यांनी रात्र दिवस मेहनत केली आहे. त्याचा एक चांगला जे फळ झालेला आहे की एकही माणूस पुरामध्ये वाहून घेऊन त्यांची मृत्यू नाही झाली. आता पुन्हा आमच्याकडे पूर येण्याची शक्यता आहे उद्या आणि परवाच्या फोरकास्ट पाहून. जेव्हा आपल्याला स्थानिक प्रशासन इव्हॅक्युएशनसाठी विनंती करतो आपण कृपया त्यांची मदत करावी. आणि जे मदत कक्ष आम्ही स्थापित केलेले आहे त्याची नंबर आम्ही शेअर करतो. जे वस्तू आम्हाला पाहिजे ते मी वाचून देतो. ज्वारीचे पीठ, आटा, हरभरा डाळ हे पण मी उद्या देणार आणि माझी विनंती असेल सर्वांना की आपण प्रकाशित करावी. हरभरा डाळ, स्वयंपाकच्या तेल, मीठ, मसाला, हळद, मेणबत्ती, मच्छर अगरबत्ती, काळी पेटी, टॉर्च विथ बॅटरी, इमर्जन्सी लाईट, साबण, प्लास्टिक ताडपत्री, चादर, सतरंजी आणि जीवाणूनाशक भांडी आणि मिल्क पावडर. मी एक वेळी पुन्हा रिपीट करतो. ज्वारीचे पीठ, आटा, हरभरा डाळ, स्वयंपाक तेल, मीठ, तिखट मसाला, हळद, मेणबत्ती पाकिट, मच्छर अगरबत्ती, काळी पेटी, टॉर्च विथ बॅटरी, इमर्जन्सी लाईट, अंगाचे साबण, प्लास्टिक ताडपत्री, चादर, सतरंजी आणि जीवाणूनाशक भांडी. याशिवाय आपल्याला जे द्यायचे आपण द्यावे. पण हे जर दिलं तर जास्त जे पूरग्रस्त आहेत आता त्यांना जास्त मदत होईल, हे माझी विनंती आहे.
आणि तालुकास्तरीय मदत केंद्र आणि जिल्हास्तरीय मदत कक्ष मध्ये आवर्जून कॉल करून एक वेळी विचारून घ्या की कुठल्या वस्तूची जास्त आवश्यकता आहे आणि कुठल्या गावामध्ये कुठल्या भागमध्ये आहे, त्याप्रमाणे आम्ही आपल्याला मार्गदर्शन करू. सगळे जे फोन नंबर्स आहेत ते उद्या आम्ही प्रकाशित करतो, ही यादी पण आम्ही प्रकाशित करतो. आता मला वाटतं की सोलापूरमध्ये एवढा मोठा पूर पहिल्यांदाच आला असेल. मला वाटते की फार घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. NDRF ची टीम आहे आमच्याकडे, बाकी सगळी टीम आहे बचाव कार्यासाठी. पूर्ण यंत्रणा सचेत आहे, सजग आहे. आणि नक्की ही जी आमच्याकडे समस्या आणि परेशानी आलेली आहे त्यावर नक्की त्याच्याशी आम्ही लढूया आणि जिंकूया. खूप खूप धन्यवाद. सर, काल मला घटना 5,000 रुपये पण दिले जाते घरात पाणी. 5,000 रुपये देण्यासाठी एक प्रोसेस सुरू झाली बघा, त्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या एक नियोजन विभागाचे GR आहे, शासन निर्णय 2014च्या. त्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून जे लोक पूरग्रस्त आहेत त्यांचे कापडे देणे, त्यांना अन्नधान देणे आणि वेगवेगळ्या प्रकारची मदत करण्याच्या तरतूद आहे. तर त्याप्रमाणे हे होईल. आता काय काय वस्तू त्यामध्ये द्यायची ते ऑलमोस्ट तो लिस्ट फायनल झालेला आहे. त्याच्या एक प्रोसेस आहे, ते प्रोसेस आम्ही करू आणि तो पण नक्की वाटप होईल. ते आता जे जास्त आवश्यक आहे, कारण ही जी प्रोसेस आहे ते करायला 3-4 दिवस आम्हाला जाईल, कारण त्यामध्ये खरेदी आणि सगळ्या गोष्टी आहेत. डिझास्टर मॅनेजमेंटच्या जे तरतूद आहे ते सगळे तरतूदला स्थिर करण्यात आलेले आहे डिझास्टर मॅनेजमेंट कायद्यामध्ये. तरी सुद्धा एक थोडा वेळ लागते त्यामध्ये. हा जो मी आदेश काढला आहे ते आज काढलाय आणि ते आज ते 10 किलो तांदूळ आणि जे गहू आहे ते वाटप सुरू झालेलं आहे. आज जवळपास 150-200 घरीला ऑलरेडी आम्ही सुरू केलेला आहे. बाकी उद्या पासून तो अजून त्यामध्ये स्पीड येईल. हे बघा, आता कॅश बद्दल तर जिल्हा नियोजन समितीचे जे GR आहे नियोजन विभाग, त्यामध्ये कॅशचा नमूद नाही आहे. आणि मोस्टली काय आहे की जर तुम्ही कॅश कोणाला दिला, नंबर 1 तरतूद नाही आहे. दुसरा, जर तुम्ही कॅश कोणाला दिला तर त्या गावामध्ये खरेदी करण्यासाठी तो वस्तू उपलब्ध आहे काय? तुम्ही कॅश दिला की तुम्ही मोमबत्ती घ्या, पण मोमबत्तीच्या दुकान आहे काय? ज्या म्हणून हा जे आम्ही हे एक तयार केलं ना, त्यासाठी मी सर्वांना आवाहन केलं की यावर जर तुम्ही स्टेकअप राहिलं तर जास्त मदत होईल. बाकी जे किट आहे, जे माननीय पालकमंत्री साहेबांची संकल्पनेतून जे किट तयार होत आहे ते किटचे ऑलमोस्ट वस्तू यादी फायनल झालेलं आहे. तर लवकरच आम्ही त्याचे पण पुरवठा सुरू करू. 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू ते आम्ही PDS मधून, जे आमच्याकडे राशनच्या साठा आहे, बफर स्टॉक आहे, त्यामधून आम्ही आता वाटप करणार. त्याचे आदेश मी आज करतो. लोकांना वाटतं पाणी जे आहे सुरत रस्त्यावर नाही, तरी पण ट्रॅफिक सुरू केली. प्रचंड मोठ्या रांगा त्या ट्रकाच्या लागलेत आणि त्या पाण्याच्या त्यांना काही खायला प्यायला सुद्धा मिळते. बघा, असं आता कसं आहे की तुमच्या जर नियमप्रमाणे तुम्ही पाहिला तर जे लांबोटी, तिरहे आणि वकडबारू, जे तुम्ही हत्तूर म्हणता, त्या ठिकाणी वडकबारू, त्या ठिकाणी जर तुम्हाला वाहतूक सुरू करायची ना, त्याचे काही निकष असे की ब्रिजच्या एवढा खाली पाणी गेला पाहिजे. त्यामध्ये एकतर ते नियम आम्हाला फॉलो करावे लागेल. जर तुम्ही त्या पूर्वीच तुम्ही सुरू केल्याने काही अपघात घडला त्याचे जिम्मेदार कोण राहणार? नंबर 1. नंबर 2, अजून एक काय धोका आहे की जे आम्ही व्हिडिओ फोटोज मध्ये पाठवला की जेव्हा तो आदेश निघाला नव्हता तेव्हा लोक काय करत होते की रस्त्यावर, ब्रिजवर, पूलवर गाड्यातून उतरून ते पाणीला पाहायला जात होते. हा ना, त्यामध्ये जर 1-2 माणूस त्या ठिकाणी गेले, वेग खूप जास्त आहे, प्रवास जास्त आहे, तो पाहायला जर गेले त्यामध्ये आतमध्ये पडले, तर आता या बाबीमध्ये कुठल्या प्रकारचे दुमत नाही आहे की जे लोक तिथे अडकलेले आहेत त्यांना खूप प्रचंड त्रास होत आहे. पण कुठल्याही आपत्तीमध्ये, कुठल्याही डिझास्टरमध्ये जे पहिला प्राधान्य असतो ते ऑलवेज अँड ऑलवेज सुरक्षता आणि सेफ्टी असतो. जसा तो पाणी एक स्तराचे खाली जायला मी सुरू करतो. 10 किलो तांदूळ आणि 10 सोलापूर विजापूर जो बायपास आहे, जो आपण इथं खाली सोलापूर सांगितलं मॅच करतो सर्व्हिस रोड काम केलं सोडतो, तिथं पोलीस नाहीये किंवा इतकं विचित्र प्रकार आणि ते कामती मधून मार्गे पाडत नाही. सगळं ट्रॅफिक एकमेकांना क्रॉसिंग करायला आणि सगळं ढकलून चाललंय. ठीक आहे, ओके, नोट. पोलीसशी बोलतो. सर, संख्या किती आहे? आपण आता तहसीलदार आणि जे प्रांत आहेत त्यांच्याकडून आम्ही यादी घेत आहोत की कुठले खेडेपाडे वस्तीमध्ये पाणी गेलेलं आहे. आता कुटुंबची संख्या जर आम्ही करायला गेलो तर त्यामध्ये पंचनाम्याची आवश्यकता पडणार.
आणि तो खूप मोठा प्रोसेस आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन अंदाजित आता आम्ही नाही सांगू शकतो, कारण आता जे आमचे भार आहे ना तो डेटा कंपायलेशन वर नाही आहे, मदत देण्यावर आहे हा ना. आणि जे पुढच्या 1-2 दिवसात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यावर काय ते शेल्टर होम तयार करा, हे सगळे करा. कुटुंबची संख्याच्या तो आकडे यायला उद्यापर्यंत आम्ही देऊ शकणार, पण आता तो नाही. जनावरांची संख्या ज्या भागात पूर परिस्थिती आहे तिथे नेमकी किती जनावर तुम्ही चारा कसं विकता? बघा, आता पशुधनचं जे नुकसान झालेलं आहे तो जवळपास मोठे पशुधन 103, लहान पशुधन पालन 18,041. हा संख्या आहे, ऑफकोर्स अंदाजित संख्या आहे आता है ना. दुसरा एक यामध्ये हे आहे की हा जो पूर आला होता सीना नदीमध्ये, त्यामध्ये पूर आला आणि कोण वाहून गेला असा एकही प्रकरण झालेला नव्हता. पण 1 सप्टेंबरमध्ये जवळपास 8 लोकांची मृत्यू झालेली आहे. सांगोलामध्ये 4, सांगोलामध्ये पूर नाही आलेला होता, पण त्या ठिकाणी 4 लोक, त्यापैकी 2 लोक कपडे धुण्यासाठी पाणीमध्ये मतलब ते ओढामध्ये गेल्याने तिथे ते बुडले. तसेच एक भिंत पडून एक व्यक्तीची मृत्यू झाली. वीज पडून एक व्यक्तीची मृत्यू झाली. एक माढामध्ये घाटणे बॅरेज मोहोळच्या जवळ एक माणूस ओढामध्ये गेला आणि ते वाहून गेला. तर 8 लोकांची एकूण मृत्यू झालेली आहे. आणि त्यामध्ये 3 लोकांचे अकाउंट मध्ये 4 लाख रुपयाचे अनुदान आहे, मदत अनुदान, ते गेले पण आहेत. बाकी लोकांचे 1-2 मध्ये जाईल. आता किती जनावरची जी संख्या तुम्ही विचारता, तो आमचं कॅल्क्युलेशन आता सुरू आहे. आणि जवळपास आम्ही एक अंदाजित हे केलं आहे की 100 मेट्रिक टन जर आम्ही पुरवठा करू शकलो प्रति दिवस, तर हे ज्या मतलब एक समस्या आलेला आहे की चारा नाहीये, किमान त्यावर कुठल्या मतलब थोडक्यात नियंत्रण आणता येईल. पण जे एक्झॅक्ट संख्या आहे त्यामध्ये कसं आहे की त्या वस्तीमध्ये जे लोक राहत होते तिथे आलं किंवा नाही पाणी, वस्तीमध्ये पण त्यांचे घरमध्ये आलं किंवा नाही पाणी, हा एक खूप मोठा एक्सरसाइज, डिटेल एक्सरसाइज आहे. आता तो वेळ नाहीये. आता आहे की सगळे प्रकारचे चारा असो, तुमच्या अन्नधान असो, जे पण असो, ते तातडीने तुम्ही पोहोचवा, इव्हॅक्युएशन वर भर द्या, तो वेळ आहे. बाकी सगळे एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करण्याचा वेळ नंतर आहे. शाळा आणि अंगणवाडीची नुकसान झालेली आहे. त्याच्या पण जेव्हा आम्ही पंचनामा करू, आम्ही शासनाला पाठवू, यांच्या दुरुस्तीसाठी आपण हे करावे. पण मी पुन्हा सांगतो, आता तो नंतरचा भाग आहे. शेतीमध्ये जे नुकसान झाले, प्रचंड नुकसान झालेलं आहे, त्याचे पंचनामा करणे, घरात जे पाणी गेलं आहे त्याच्या 5,000 रुपये जे मिळते त्याचे पंचनामा करणे, तो नंतरचा भाग आहे. पहिले तुमचे बचाव कार्य, त्यानंतर हे सगळे रिलीफ, चारा देणे, जेवण, पाणी, साफसफाई करणे, आरोग्याचा प्रश्न, त्यानंतर तुमच्या नुकसान भरपाईचा प्रश्न येते. आता जे मी माझ्या टीमला पाठवलं की तुम्ही पंचनामा करून घ्या आणि उद्या पूर आला तर तो होणार नाही. एक स्टेज असते, एक वेळ आल्यावर तो पण आम्ही अंदाजित जे बाधित शेतकरी आहे, आणि एकदम अंदाजित आहे कारण ते आम्हाला पंचनामे नंतर करावे लागेल, जवळपास 3,60,000 बाधित शेतकरी आहेत. पण एकदम अंदाजित आहे, यामध्ये वाढ होण्याची खूप शक्यता आहे. आणि जवळपास 3.5 लाख तेवढेच हेक्टर क्षेत्रच्या नुकसान असं वाटते की झालं असेल, पण यामध्ये बहुतेक वाढ होईलच. हा, पण यामध्ये बहुतेक वाढ होईल. तर ते शाळेचं विचारलं 2 दिवस शाळा बंद ठेवली. आता जो रेड बघा, आता रेड अलर्ट जर आला हा ना, तर हा जर तुमचा फोरकास्ट असतो ना, तो पण मतलब 2 प्रकारचे फोरकास्ट असते, एक 3 ताससाठी, एक 24 ताससाठी, आणि त्यानंतर 5-6 दिवसासाठी. तर 3 तासचे फोरकास्ट असते, सर्वात ॲक्युरेट असतं. त्यानंतर 1 दिवस आणि त्या प्रकारचा हा 1 दिवसचा फोरकास्ट आहे. उद्या पुन्हा एक वेळी फोरकास्ट आम्हाला पाहावे लागेल. त्यामध्ये जर काही बदल नाही झाला तर पुन्हा शाळा बंदीचा आम्ही आदेश काढणार. आणि या ठिकाणी जेवढे शाळे आहेत त्याच्यामध्ये स्पेशली जे प्रायव्हेट शाळे आहेत, खाजगी शाळे आहेत, अनुदानित शाळे आहेत, त्यांचे जे संस्था चालक आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्यांना माझी विनंती आहे की जेव्हा आम्ही आदेश काढतो तुम्ही त्याचे पालन करा. बार्शीमध्ये एक शाळांनी पालन केलं नाही आहे, त्याचे प्रिन्सिपलवर आम्ही FIR केलेलं आहे. तर जर आम्ही आदेश दिला की शाळा बंद करायचे, त्यावेळी तुम्ही अशा आता स्वतः विचार करू नका की माझे शाळाच्या एरियामध्ये पाऊस पडत आहे किंवा नाही पडत आहे. तर शाळा आदेश बंदी दिले तर बंद ठेवा.
शेवटी जे विद्यार्थी आहे, जे लहान मुले मुली आहेत, त्यांची सुरक्षताचा प्रश्न आहे. जे 1 दिवस 2 दिवस आजचे जे नुकसान होत आहे, त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, ते तुम्ही नंतर सॅटर्डे संडेला क्लास लावून करू शकतात. 1 तास प्रत्येक दिवस 1 तास तुम्ही एक्स्ट्रा त्यामध्ये एक्सटेंड करून घ्या, तर फार मोठा विषय नाही आहे. पण हे जर पुन्हा झाला तर त्या शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थाचालक, ज्यावेळी संस्थाचालकला माहीत नव्हती म्हणून आम्ही सोडला, पुढच्या वेळी संस्थाचालक आणि मुख्याध्यापक दोघांवर आम्ही एफआयआर करणार. शाळेचं नाव काय? सुयश असं काहीच विद्यालय होतं. सुयश इंग्लिश शाळा बार्शी. हा. सर आता आरोग्याचा प्रश्न मोठा आहे की ग्रामीण भागात आता आरोग्याची विषय की अतिवृष्टी आणि जे नुकसान झाले त्यामुळे त्यांनी ती आत्महत्या केली. तर या पार्श्वभूमीवर आपण काय माहिती घेतली आहे, काय आपल्याला? नाही का, बार्शीमध्ये जे 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, तर त्याच्या एक्झॅक्ट काय कारण आहे ते आम्हाला थोडा इन्व्हेस्टिगेशन करूनच करणार. आता तर असंच वाटते की अतिवृष्टी आणि जे नुकसान झालेले आहे त्यामुळे त्याच्या त्रासमुळे त्यांनी हा पाऊल उचललं आहे. आता त्यामध्ये शासकीय नियमप्रमाणे जे पण मदत त्यांना द्यायची आहे ते आम्ही लवकर करू, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचे हे नाही. आता मतलब ही वेळ नाही आहे, पण सर्वांना कल्पना आहे की 17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबरची सेवा पंधरवडा होता. त्यामध्ये आम्ही हे पण एक घेतला होता की जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांचे कुटुंबचे जे सदस्य आहेत त्यांना सगळ्या प्रकारची मदत दाखली, जे पण त्यांची आवश्यकता आहे ते आम्ही पूर्ण करणार होतो. या केसमध्ये आपण आवर्जून पूर्ण करू. बाकी त्यांच्या मतलब अधिक निधी द्यायचे नाही द्यायचे त्यासाठी आम्ही प्रस्ताव नक्की पाठवू. पण आता पूर्ण माहिती न घेता त्याबद्दल कुठल्या प्रकारच्या विधान करणे, कारण फार संवेदनशील मुद्दा आहे, कुठल्या प्रकारच्या विधान करणे मला योग्य वाटत नाही. एवढेच मी म्हणेन की त्यांचे कुटुंब सदस्य जे आहेत त्यांच्यासोबत आम्ही आहोत. त्यांना जेही मदत लागेल ते नक्की आम्ही सगळे त्यांना मदत आम्ही करू. साहेब, आपल्याकडे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आले होते. आता एका व्यक्तीला काही मृत्यू झाला स्नेक बाईट म्हणून, तर पुरामध्ये वाहून गेलेला आपण 4 लाख रुपयाची मदत करतो. त्यांना स्नेक बाईट त्यांना पूर्ण दत्त म्हणून त्याला हो, नाही, ते 4 लाख रुपयाची मदत आहे ना, ते पुरामुळे वाहून गेले असं नाही आहे. ते वीज पडून झाला, ते भिंत कोसळला, कुठल्याही प्रकारचे हे झालं ते आम्ही देतो. ते पण त्यामध्ये पात्र होते. आणि जे स्नेक बाईटचा विषय आहे मला ते पाथरीमध्ये झालेलं आहे, बार्शी किंवा कुठेतरी झालेलं आहे. आता मतलब गडचिरोलीमध्ये मी सीओ असताना 2022 मध्ये मोठा पूर आलेला होता. मतलब इंद्रावती आणि वेणगंगामध्ये मला वाटतं की दोघं नद्यांमध्ये 1 in 100 year जे फ्लड लेवल असतो ते दोघं नद्यामध्ये एक सोबत क्रॉस केला होता. आणि गडचिरोलीमध्ये जंगल खूप मोठ्या प्रमाणात आहे, तिथे खूप जास्त स्नेक बाईटचा हे होता. आणि पूरच्या नंतर तर खूपच त्यामध्ये संख्येमध्ये वाढ झालेली होता. त्यामध्ये आम्ही काय केलं होतं की ऍक्च्युली अँटी स्नेक वेनम जे द्यायची असते तो ANM ला द्यायची असते, पण आम्ही ताबडतोब सगळे आशा वर्करची ट्रेनिंग घेतली होती की त्यांना कसं अँटी स्नेक वेनम देता येईल. आणि तो फार मोठा विषय नाही आहे, म्हणजे तुम्हाला क्वांटिटी माहित असला पाहिजे की किती द्यायचे, आणि ते सलाईन मार्फतच देता येत असतं. त्याबद्दल सीओ साहेबांची सोबत चर्चा झालेली आहे. त्यांचे पण काही प्लॅन आहे की प्रत्येक गावामध्ये एक तरी माणूस हे सक्षम असला पाहिजे की ऍडमिनिस्टर कसा करायचे. आणि प्रत्येक गावामध्ये जर आम्ही प्रत्येक गावामध्ये शक्य नाही आहे, पण ठराविक गावामध्ये आम्ही जर वाटप केलं, 2-3 गावाच्या मध्ये एक गाव पकडून तिथे वाटप केलं, तिथे पटकन तिथे ते अँटी स्नेक वेनम पहुंच करणे आणि त्यानंतर तो जो ट्रेन माणूस आहे त्याच्याकडून अँटी स्नेक वेनमच्या ऍडमिनिस्ट्रेशन करणे हा प्लॅन आहे. शेवटी ते सीओ साहेब त्यावर हे करते, पण मोठी असाच प्लॅन आहे. तर मुख्यमंत्री येऊन पण गेले, ते 4 लाख रुपयासाठी पात्र असतील. मुख्यमंत्री येऊन गेले, उपमुख्यमंत्री आले होते अजित पवार. प्रशासनाकडून आपण त्यांना इन्स्टंट काय मदत मागितली आहे का, किंवा त्यांनी काय सूचना केली आहे का? नाही बघा, आता जसं मी सांगितलं की जेव्हा माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आमच्याकडे आलेले होते 24 तारीखला, त्यावेळी बचाव कार्य हे प्राधान्य होतं. आणि बचाव कार्यासाठी NDRF ची 2 तुकडी, एक तुकडी आम्हाला देण्यात आलेली होती, दुसरी तुकडी मी स्वतः मागून घेतली जेव्हा मला वाटलं की ही परिस्थिती थोडं हातातून बाहेर जाण्याची शक्यता आहे. तसेच जेव्हा मला वाटलं की एअरलिफ्ट करण्याची वेळ आली आहे, तो पण आम्ही सांगितलं नाही, तर पटकन मतलब मला वाटतं की 2 तासात त्यांनी सांगितलं की आम्ही येणार आहोत. आणि त्यानंतर ते आले पण
आर्मीच्या कॉलमला मला वाटते की मी 8 वाजता सकाळी त्यांना सांगितलं आणि 12 वाजता ते निघाले, पण त्यांना पुणेतून बाहेर निघायला खूप ट्रॅफिकमुळे हे झालं. ते 7-7:30 पर्यंत सुलतानपूरमध्ये होते. तर कुठल्या प्रकारच्या बचाव कार्यामध्ये कुठल्या प्रकारचा अभाव आम्हाला वाटला नाही. कोल्हापूर जिल्हाधिकारी, सांगली जिल्हाधिकारी, पुणे जिल्हाधिकारी आणि लातूर जिल्हाधिकारी त्यांना मी विशेषतः धन्यवाद देतो, कारण मी एक कॉल केला आणि त्याने ताबडतोब तो टीम रवाना केला. आणि हे मतलब जिल्हाधिकारी म्हणून मला माहित आहे की हे मतलब सोप निर्णय नसते की मी जर दिला आणि माझ्याकडे पूर आलं मग मी काय उत्तर देणार, पण त्यांनी पटकन ती मदत आम्हाला दिली. तर जेव्हा मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री आले होते तेव्हा बचाव कार्यामध्ये आम्हाला कुठल्या प्रकारची मदत नाही पाहिजे होती. आता जेव्हा आम्ही पंचनामा करणार, नुकसान भरपाईचा जे प्रश्न आहे त्यासाठी जे प्रस्ताव पाठवायचे जे करायचे, ऑलरेडी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अनाऊन्स केलं आहे की त्यामध्ये आम्ही शिथिलता आणू की जे पण त्याचे शासनाच्या धोरणात्मक निर्णय आहे, पण आम्ही नक्की प्रस्ताव पाठवू. सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आपले पाझर तलाव आहेत, यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात कधी झालं नाही की सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग असेल, सोलापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग असेल, अगदी रेल्वे सुद्धा थांबवण्याची वेळ आहे. कुठेतरी वॉटर डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट मध्ये चूक झाली आहे का, त्या संदर्भात काही ऍक्शन असणार आहे का या पूर्ण? नाही बघा, आता मतलब वॉटर डिस्ट्रीब्युशन ते इरिगेशन विभाग आणि ते लोक करतात, त्यामध्ये कलेक्टरचा काहीच रोल नसते. जर तुम्ही पाहिलं तर जे सीना कोडेगाव बंधारा आहे त्यामध्ये जे सर्वात हायेस्ट विसर्ग होता मला वाटतं की 70,000 क्युसेक्सचा होता, बरोबर ना, 70,000 क्युसेक्सचा होता. त्याचवेळी चांदणी आणि खासापुरी जे तुमच्या बॅरेज आहे ते अनकंट्रोल बॅरेज आहे, त्यावर गेट नाही आहे. तिथून मला वाटतं 1.5 लाखचे जवळपासचे होते. हे दोघं मिळून 2,12,000 क्युसेक्स मॅक्सिमम हे होतं. त्यानंतर ते हळूहळू 1,82,000 झाला, त्यानंतर हळूहळू ते कमी झाला. माननीय राधाविखे पाटील साहेबांना मी कॉल करून त्यांना पण विनंती केली होती की आपण कमी करा, आणि त्यानंतर त्यांनी मदत पण केली, कमी पण केलं. पण तुमच्या तो ऑलरेडी त्याचे जे FRL लेवल असते हायेस्ट लेवल त्यावर ते सीना कोडेगाव बंधारा होता. ते बंधाराच्या सुरक्षता ना सर मतलब जो सर्वोत्तम तोच महत्वपूर्ण असते. बंधाराला कुठल्या प्रकारची हानी नाही झाली पाहिजे. आता हा जो प्रश्न आहे की कुठेतरी ते चुकलं होतं नाही चुकलं होतं, त्या मला वाटतं की त्याबद्दल महामंडळ जे मतलब जे इरिगेशन विभाग आहे तिथे ते लोक पडताळणी करतील, तपासणी करतील, काही नवीन नियम कायदा आणतील. त्याबद्दल मी काहीच विधान करणार नाही. पण हा आम्हाला हे आवर्जून सांगावे लागेल की आपण सगळे लोक इथेच बरेच वर्षापासून आहात. एवढा मोठा पूर सोलापूरमध्ये, धाराशिवमध्ये, तोही पारंडा तालुक्यामध्ये, तुमच्या इंडियानगरमध्ये एक सोबत असा झाला नव्हता. तुम्ही मईच्या जर पाहिला तर मईमध्ये, आता ही तर वेगळेच झाला, पण मईमध्ये सुद्धा 32 मिलीमीटर सरासरी पाऊस आहे आणि आमच्याकडे 250 मिलीमीटर 7-8 पट पेक्षा जास्त पाऊस झाला होता. जून, जुलै, ऑगस्ट मध्ये पण खूप पाऊस झाला. आता सप्टेंबर मध्ये तर मला वेळ पण मिळाला नाही की सरासरीपेक्षा किती झाला आहे, पण 100% जे 2-3 पट झाला असेल. तर हे पण आम्हाला कुठेतरी मान्य करावे लागेल की जे क्लायमेट चेंज तुम्ही म्हणा किंवा जे पण म्हणा, पाऊस एवढा जास्त झाला होता ना, ते कंट्रोल करणे पण फार अवघड होतं. असं नाही झालं की आम्ही काही चूक झाली आहे, असं नाही आहे. पाऊस खूप जास्त झाला आहे आणि ते सोलापूर, अहिल्यानगर, पारंडा तोच बेल्ट मध्ये झालेला आहे. हा बीड तोच बेल्ट मध्ये झालेला आहे. बीड खासापुरी मला वाटतं की बीड मध्ये परांडामध्ये, पण पाणी मला वाटतं की तिथूनच तिथे असते. कॅचमेंट एरिया तोच आहे. तो कारण आहे. तर विजापूरचे कलेक्टर जे आहेत त्यांनी आपल्या विजापूरचे कलेक्टर माझे बॅचमेट आहेत आणि खूप चांगले मित्र आहेत. नाही, पाण्यात नाही, पण ते बघा मतलब जेव्हा तुमच्या भीमा नदीमध्ये जेव्हा पूर तर नाही आला होता, पण मोठा विसर्ग जेव्हा सोडण्यात आले होते तेव्हा मी पुणे कलेक्टरला फोन केला. ते माझे बॅचमेट आहेत आणि हे पण माझे बॅचमेट, त्यांनी मला कॉल केला. पण सगळे जे जिल्हाधिकारी ते बॅचमेट नंतर आहे, पहिले ते कलेक्टर त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. त्यांना मी माहिती सगळे दिली. त्यांचे जे इरिगेशन विभागचे इंजिनियर आहेत आणि आमचे एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, ते सगळे त्यांना माहिती मिळत असते. पण शेवटी आम्ही मतलब फार हे करू शकत नाही. फक्त माहितीच्या इन्फॉर्मेशन होत्या त्यांच्याकडे कधी परवापासून सुरू झालं, कालपासून बघा. मी माझ्या जिल्ह्याच्या आता बघतो. सो अक्कलकोटतून आता पाणी कमी झालं. वाहने ते तर थोडा नंतर करावे, नंतर पंचनामा करतो हे करून ठेवा. त्या तर नाही आमच्याकडे. सर, प्रत्येक गावांमध्ये असे